जय शिवराय मंडळी. पुण्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार निर्मिती व्हावी म्हणून सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा यांनी एक वाडा बांधून काढला. तोच हा आगा खान पॅलेस. 1892 मध्ये 12 लाख रुपयामध्ये हा वाडा बांधून झाला. त्याच्यावरती इंग्लिश, फ्रेंच आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा प्रभाव आढळतो. पुढे जाऊन ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धानंतर हा वाडा ताब्यात घेतला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं राष्ट्रीय स्मारक बनलेला हा वाडा इथे महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि सचिव महादेवबाई देसाई यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पुढे कस्तुरबा गांधी आणि महादेवबाई देसाईंचं इथे निधन झालं. त्यांच्या समाधी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही हे मोठं ठिकाण बनलेलं असून जगभरातून लाखो लोक दरवर्षी इथे भेट देतात. विस्तीर्ण बगीचाने वेढलेल्या या जागी गांधी चित्रपटाचं सुद्धा चित्रीकरण झालं होतं. आजही गांधी मेमोरियल सोसायटी तर्फे या परिसराचं पूर्ण व्यवस्थापन पाहिलं जातं. तिथे गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक, बापू पुरस्कार असे कार्यक्रम इथे आयोजित केलेले असतात. कधी पुण्यात आला तर या आगा खान पॅलेसला भेट द्यायला विसरू नका. जय शिवराय.